नेतृत्वाखाली 14 एप्रिलला दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचा संकल्पपत्राची घोषणा करण्यात आली। माननीय जे.पी. नड्डा साहेबांनी या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक केलं आणि या समितीचे जे प्रमुख होते माननीय राजनाथ सिंगजी यांनी ह्या घोषणापत्राचं त्या ठिकाणी माहितीच तो सादर केला। मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की हे संकल्पपत्र म्हणजे ही मोदीजींची गॅरंटी आहे। गॅरंटी आम्ही 2014मध्ये नाही बोलतो, 2019मध्ये नाही बोलतो, पण 10 वर्षामध्ये मागच्या 2 सरकारमध्ये 14मध्ये जे संकल्पपत्र सादर केलं होतं ते 100% पूर्ण केलं, 19मध्ये संकल्पपत्र जे सादर केलं होतं ते 100% पूर्ण केलं आणि आता 24मध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतोय या विषयाला आम्ही मोदीजींची गॅरंटी असं नाव देतोय, कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करतो। जो 19पर्यंतचे आपण जर पाहिलात सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असेल, रस्त्याच्या अनुषंगाने असेल, आरोग्याच्या अनुषंगाने असतील, राम मंदिराच्या अनुषंगाने असतील, या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि 2024साठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवले येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत आणि त्याचसोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये केलं आहे। या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असेल, इन्स्पाइट ऑफ एनी रिलिजन दे विल हॅव अ सेम जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल, हा युनिफॉर्म सिव्हिल कोडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात। त्यामुळं महिलांसाठी महिलांचा आपल्या आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमधीचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे हा 12 ते 14%, हा इन्व्हॉल्वमेंट आपण जर वाढवला तो देश जागतिक अर्थकारणामध्ये आपण 5 नंबरवर आहे, तो 1 नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्व्हॉल्वमेंट अर्थकारणामध्ये वाढवायला पाहिजे। 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये। त्याचसोबत महिलांना स्टार्टअप्स असतील, तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील, तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं काम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी आज जर पाहिलं आजच्या काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे क्लायमेटिकल चेंज जर पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल, पाण्याचा वॉटर मॅनेजमेंटचा हा विषय आजपर्यंत कधी शेतीशी जोडला नव्हता, तर या संकल्पपत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतीशी वॉटर मॅनेजमेंटचा विषय जोडण्यात आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसं आपल्याला करता येईल असाही याच्यामध्ये। त्यामुळे एक मोदीजींची गॅरंटी समाजातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम या संकल्पपत्राच्या माध्यमातून। लातूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सर, रेल्वेचा प्रश्न आहे, पाण्याचा आहे, आगामी काळात लातूरच्या मॅनिफेस्टोमध्ये हे सगळं उल्लेख आज आम्ही भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याचे सर्व इथं प्रमुख नेतृत्व बसलेले आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही सर्वजण मिळून केंद्राकडे जर आमचा एक मॅनिफेस्टो पुढच्या 5 वर्षासाठी जो सर्वांचा मिळून एकत्रित असणार आहे, लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय, लातूरच्या शेतीसाठीचा विषय आणि इंडस्ट्रीसाठी पाण्याचा विषय, पाणी हा महत्त्वाचा एजेंडा असणार आहे। आगामी काळामध्ये ज्यावेळेस आमचे नेतृत्व इथे येतील त्यांच्याकडे आम्ही ही भूमिका की लातूरसाठी हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्याकडनं ह्याची घोषणा लातूरच्या व्यासपीठावर योग्य त्या नेतृत्वाकडनं आम्ही लातूरच्या व्यासपीठावर रेल्वेची असेल, पाण्याची असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लातूर ही नॉलेज सिटी आहे, या नॉलेज सिटीला एक केंद्रीय विद्यापीठ भेटायला पाहिजे। लातूरच्या मुलांनी जे जगभर आपलं नाव केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अधिकारातलं लातूरला केंद्रीय विद्यापीठ व्हायला पाहिजे, हा आमचा लातूरचा मॅनिफेस्टो असणार आहे आणि हे जर पूर्ण करण्याची जर क्षमता कोणत्या सरकारामध्ये असेल, कोणत्या सरकार देऊ शकतंय, त्याच्यासाठी तर विचाराचं अधिष्ठान असणारं लागतंय आणि विकासाची दृष्टी असणारं सरकार लागतंय। हे विकासाची दृष्टी असणारं सरकार जर कोणतं असणार आहे ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून परत एकदा जनतेला आव्हान करतो, देशाचे पंतप्रधान 3ऱ्यांदा आपल्याला माननीय मोदीजींना करायचं तर आपण त्यांच्या पाठीशी